विद्यार्थ्यांनो, सप्रेम नमस्कार. लक्षात घ्या, महाराष्ट्र पशु व विज्ञान विद्यापीठ याकरता जर आपण सिनियर लायब्ररी असिस्टंट आणि ज्युनियर लायब्ररी असिस्टंट याकरता जर फॉर्म भरला असेल तर त्यांचा सिलेबस काय असणार आहे आणि अभ्यास तुम्ही कसा करू शकता, मटेरियलविषयी संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या, तुमचा जो एक्झाम पॅटर्न आहे त्यामध्ये मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता आणि टेक्निकल असा हा तुमचा सिलेबस आहे. मराठीमध्ये तुम्हाला सर्वसाधारण शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, उत्तरावरील प्रश्न. त्यानंतर इंग्लिशमध्ये जनरल व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, इडियम अँड फ्रेजेस, देअर मिनिंग अँड यूज, कॉम्प्रिहेन्शन हा तुमचा सिलेबस आहे. त्यानंतर सामान्य ज्ञानमध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता भारताचा इतिहास, भारतीय राष्ट्रीय चळवळ, महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या घटनांसह. त्यानंतर भूगोल, त्यानंतर राज्यघटना, त्यानंतर अर्थव्यवस्था, सामान्य विज्ञान, पर्यावरण, भारतीय अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, कृषी, पशुसंवर्धन आणि ग्रामीण विकास असा हा तुमचा सामान्य सिलेबस आहे. त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड यावर तुम्हाला सामान्य बुद्धिमापन व आकलन, तर्क आधारित प्रश्न, अंकगणित आधारित प्रश्न असा हा तुमचा ॲप्टिट्यूडचा सिलेबस आहे. आणि टेक्निकलमध्ये तुम्ही आपल्या स्क्रीनवर बघू शकता, हे सर्व तुम्हाला तुमच्या अभ्यासक्रमामध्ये आहे. तर आता टेक्निकल जो सिलेबस आहे त्याची तयारी तुम्ही कशा पद्धतीने करू शकता लक्षात घ्या. आता आपण जे मटेरियल तयार केलं आहे ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल, यामध्ये तुम्हाला सिलेबसमध्ये हे टॉपिक आहेत: आर्किव व्यवस्थापन, माहिती पुनर्प्राप्ती म्हणजे इन्फॉर्मेशन रिट्रायव्हल, डॉक्युमेंटेशन, रिसर्च मेथड, कन्सेप्ट लायब्ररी कॅटलॉग थेअरी, कन्सेप्ट लायब्ररी क्लासिफिकेशन थेअरी, एलिमेंट ऑफ लायब्ररी मॅनेजमेंट, अंडरस्टँडिंग ऑफ लायब्ररी अँड सोसायटी, सोसायटी अँड लायब्ररी, ग्रंथसूची, माहिती तंत्रज्ञान आणि DTC-द्वारे दस्तऐवजाचे वर्गीकरण असा जो मुख्य जो तुमचा गाभा आहे टेक्निकल सिलेबसचा, यावर आधारित आपण 1700 प्रश्न तयार केले आहेत. याची जी प्राइस आहे ती आहे 299. यामध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन टेस्ट देखील आपण प्रोव्हाइड करत आहोत. हा जर कोर्स परचेस करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. तुम्ही ज्ञानवंदना एज्युकेटर ॲप डाउनलोड करा आणि हा कोर्स परचेस करा. हे तर झालं टेक्निकलचं. नॉन टेक्निकल जर तुम्हाला तयारी करायची असेल तर या ठिकाणी आपण बघू शकता, तुम्हाला नॉन टेक्निकल म्हणजे मराठी, इंग्लिश, सामान्य बुद्धिमत्ता यावर आधारित 18,000 प्रश्न फक्त 499 रुपयामध्ये मिळेल. सोबत 300+ ऑनलाईन टेस्ट आहेत. मल्टिपल अटेम्प्ट आणि टायमर यामध्ये प्रोव्हाइड केला आहे. यामध्ये सामान्य ज्ञानचे प्रश्न, चालू घडामोडींचा तुम्ही कोर्स परचेस केला, सपोज हा कोर्स परचेस केला तर 1 वर्षापर्यंत ज्या मंथ वाईज PDF आहे चालू घडामोडीच्या त्या या कोर्समध्ये ऍड होतील. सर्व प्रश्नपत्रिका दिल्या आहेत, फुल लेंथ टेस्ट दिल्या, TCS IBPS परीक्षेत विचारलेले प्रश्न, संगणक प्रश्न, मराठी व्याकरण प्रश्न आणि नोट्स, इंग्लिश ग्रामर, ॲप्टिट्यूड असा हा पूर्ण मटेरियल आहे. विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही कोर्स तुम्ही परचेस करा, परीक्षेत तुम्हाला फायदा होईल. हे दोन्ही कोर्स परचेस करण्याकरिता आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आणि कोर्स परचेस करा. आता जर तुम्ही चालू घडामोडींची तयारी करताय तर डेली बेसिसवर चालू घडामोडींची तयारी करणं खूप आवश्यक आहे. तर आपलं जे दुसरं यूट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर हब मराठी, याला तुम्ही जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, ज्यावर डेली सकाळी 6 वाजता विद्यार्थी मित्रांनो आपले चालू घडामोडींचे प्रश्न येत असतात इम्पॉर्टंट फॅक्ट सह. जोपर्यंत तुमची एक्झामची डेट येत नाही तोपर्यंत तुम्ही डेली बेसिसवर हे व्हिडिओ बघायचे. लक्षात घ्या, व्हिडिओतील प्रश्न आणि इम्पॉर्टंट फॅक्टमधून अजून 4-5 प्रश्न त्या ठिकाणी कव्हर होऊ शकता. जर तुम्ही रेग्युलर बेसिसवर पुढील 2 ते 3 महिने चालू घडामोडींचे व्हिडिओ बघितले तर तुम्हाला ॲडिशनल दुसरं मटेरियल करण्याची कोणतीही आवश्यकता या ठिकाणी भासणार नाही. तर लक्षात घ्या, जर तुम्हाला परीक्षेत रँक मिळवायचा असेल तर नक्की आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा. आपले काही डाऊट असेल तर तुम्ही 93 56 25 60 34 यावर देखील व्हॉट्सअप करू शकता. तसेच व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच हा जो टेक्निकल सिलेबस आहे यावर जर व्हिडिओ आपल्याला पाहिजे असेल ते देखील कमेंट करा. तुमच्यासाठी मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. थँक्यू.